ही स्पर्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं या ठिकाणी खेळली जाणार आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पंच पॅनेल आपल्याला पाहायला मिळतो. रायगड जिल्हा ऑफिशियलचा पंच सामना अधिकारी या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे नक्कीच सर्वांचंच या ठिकाणी स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि आपण आज खरोखरच मागच्या आठवड्यात होणारी स्पर्धा आज या ठिकाणी होते. पावसाचे दिवस सुरू झाले, त्यामुळे नक्कीच आयोजकांना सुद्धा चिंतेची बाब होती आणि तशीच खेळाडूंना सुद्धा की आम्हाला एक स्पर्धा अजूनही खेळता येईल का, परंतु संधी दिली, या संधीचा फायदा नक्कीच सर्वांनी घेतला पाहिजे. रसिक प्रेक्षक हो, कबड्डीचे दर्दी प्रेक्षकांना एक या ठिकाणी खरोखर सांगतोय, एक जबरदस्त ऑफर आपल्याला या ठिकाणी आलेली आहे की ज्या गावामध्ये क्रिकेट आणि क्रिकेटची चर्चा होते आणि त्या गावानं क्रिकेटमध्ये खरोखरच आपल्याला दक्षिण रायगडमध्ये नक्कीच आपलं नाव कोरलंय, त्याच गावामध्ये या ठिकाणी पुढील वर्षी पुढील मोसमामध्ये कबड्डीची स्पर्धा सुद्धा आयोजित केली जाणार आहे. तीही आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलं जात आहे आजपासून की आपण त्यासाठी तयारीला लागायचं आहे. ते म्हणजे जावेदजी डांगू साहेब यांच्याकडून पुढील वर्षी वालवड येथे कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. त्यासाठी या ठिकाणी खरोखर त्यांनी जाहीर केलं आहे, त्यासाठी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं खरोखरच या ठिकाणी निवेदन करावं, कौतुक करावं, कारण या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून नक्कीच एक जबरदस्त कबड्डी स्पर्धा आयोजित केली जाईल, यावर कुठलाही तीळ मात्र शंका नाही आहे, कारण त्यांचं आयोजन नियोजन नक्कीच आपण यापूर्वी पाहिलेलं आहे आणि नक्कीच कबड्डीला सुद्धा तितकीच ते दाद देतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे नक्कीच त्यांचं मी या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतोय की आपण ही जाहीर केलेली स्पर्धा पुढील मोसमामध्ये पावसाळ्यानंतर नक्कीच खेळवली जाणार आहे आणि तीही वालवटी या गावामध्ये. त्यामुळे नक्कीच सर्व प्रेक्षक वर्गाला एक पर्वणी असणार आहे. जावेदभाई डांगूंच्या माध्यमातून होणारी ही स्पर्धा आहे, त्यामुळे सर्वांनीच आतापासूनच तयारीला लागायचं, खास करून खेळाडूंनी, की पुढील स्पर्धांमध्ये आपल्याला आणखीन एक आयोजक प्राप्त झालेला आहे. आजची स्पर्धा खरोखरच श्रीवर्धन शहरापुरती मर्यादित नाही, तालुक्यापुरती मर्यादित नाही आहे, तर ही स्पर्धा दुबईपर्यंत पोहोचलेली आहे. त्याचं श्रेय जाईल ते जय गणेशला आणि त्याहीपेक्षा दुबई फॅन क्लबला की त्यानं आज ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आहे. आणि या श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धेसाठी नबील अकलेकर, ताबिश राऊत, सफवान मोझर, सुदेश राऊत, अजीज कोंडविल, एजाज कोंडविलकर. स्वदेश म्हणजे एक कबड्डीचा खरोखरच जबरदस्त खेळाडू. हे सर्वजण तिकडून लाईव्हवर प्रक्षेपण पाहताना पाहायला मिळते. लाईव्ह प्रक्षेपण त्या दुबईमध्ये केलं जातं, जे जय गणेशच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आतमध्ये घ्या, आतमध्ये, हा इकडे घ्या सर, इथे 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 इथेच घ्या. हा ते सगळे एकत्र बसतील, ते पुढे नका घेऊ, पुढे नका घेऊ, आतमध्ये घ्या, आतमध्ये. सरळ करा ते. तो आता ते ह्या टेबलावर ठेवा, तो काढा, तो खुर्ची काढा ती.
छावा संघाला विनंती करतो की आपण त्वरित मैदानाकडे यायचं आहे. छावा संघाला विनंती करतोय की आपण खरोखरच या ठिकाणी या स्पर्धा खरोखरच विनंती असेल की आणि वाणी सर यांना की आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे.
यानंतर होणारा सामना आहे तो शिवराजी बी वर्सेस जाखमता या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान खेळला जाणार आहे. तर प्रथम सामना आहे तो म्हणजेच छावा वर्सेस विठ्ठलाळी. आपल्याला सूचना आहे, वारंवार सूचना केली जात आहे की आपण लवकरात लवकर खेळण्याच्या दृष्टीने राहायचं आहे. आपण नक्कीच पब्लिक हिरो आहात. आपण या पूर्वीच्या स्पर्धा या ठिकाणी गाजवलेल्या आहात. पुढे ने ना तू, आता मला तिथे जाऊन बोलायला लागणार आहे. मॅच कशी दिसणार मला? नोमल लोगड़े यांना विनंती करतो कि आपण व्यासपीठाकडे यायचंय. आपका सहर्ष स्वागत है इस मैच के लिए. नोमल लोगड़े. छावा आपण 2 मिनिटात तयार व्हायचंय. आपण या ठिकाणी आलेला आहात, आपलं हार्दिक स्वागत असेल. आयोजकांनी सुद्धा आपली वाट पाहिली आहे, त्यांचा मान आपण या ठिकाणी राखायचा आहे. कारण आपण या स्पर्धेला एक चांगलं वलय निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून केला जाईल. कारण का आपण आमदार चषकामध्ये जबरदस्त कामगिरी करत या स्पर्धेमध्ये आपण विनंती असेल छावा संघाला की खरोखरच तुमची वाट पाहत होते या ठिकाणी आयोजक. कारण ज्या संघानं श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डीमध्ये खरोखरच आपली एक हवा निर्माण केली आहे, तो संघासाठी या ठिकाणी सर्व आमचे प्रेक्षक वर्ग वाट पाहत होता. आपण या ठिकाणी उपस्थित राहिले, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण त्वरित मैदानाकडे यायचं आहे, कारण आपण नक्कीच या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहत आहे. या खारगाव आर्यावी गावामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे. खरोखरच या ठिकाणी पंच पॅनल आपल्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचं पाहायला मिळतंय आणि त्यांच्या या नेतृत्वाखाली त्यांच्या मी आयोजकांना विनंती करेन की आपले सर्व जे काही व्हॉलेंटियर्स असतील त्यांना थोडंसं बाजूला करून घ्यायचं आहे. छोट्या मुलांना सुद्धा मैदानातून बाजूला व्हायचंय. आपण रशीच्या मागे यायचंय. सर्व संघांना सूचना आहेत की आपले राखीव खेळाडू एका कोपऱ्यामध्ये बसतील याची दक्षता घ्या आणि आपला फक्त प्रशिक्षक हा मैदानामध्ये असेल. या व्यतिरिक्त कोणीही मैदानामध्ये पाहता येणार नाही. एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा दुबई फॅन क्लबनं या ठिकाणी आयोजित केली आहे. त्याचे कर्ता आहेत खरंच अरिज राऊत आणि मोईन करेल की खरोखरच त्याने आपल्या कबड्डीवर प्रेम ठेवलंय, विश्वास ठेवलाय. त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी आपण सर्वांनीच दिलेल्या वेळेनुसार जर का उपस्थित राहिलात तर नक्कीच ही स्पर्धा यशस्वी होईल. परंतु आपण जितका उशीर कराल तितका पाऊस जवळ येईल आपल्याकडे. मी विनंती करतो रबी आकलेकर यांना की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. रबी आकलेकर हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात युट्यूबच्या माध्यमातून. त्यांच्याकडून 4था प्राइज या ठिकाणी लागलेला आहे. रबी आकलेकर यांच्याकडून या ठिकाणी आमचे पंच पॅनल खरोखरच या ठिकाणी उत्साहात पाहायला मिळतो. परंतु आमच्या खेळाडूंचा उत्साह या ठिकाणी खरोखरच अपेक्षित आहे. मी विनंती करतोय या ठिकाणी छावा संघाचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं एक जबरदस्त फाईट मैदानामध्ये पाहता येईल. आयोजकांना विनंती असेल की आपले स्वयंसेवक फक्त 2च मैदानामध्ये ठेवायचे आहेत, बाकी सर्वांना रशीच्या मागे घेऊन यायचं आहे. राखीव खेळाडू एका कोपऱ्यामध्ये बसतील. विनंती असेल सर्वांना, प्रेक्षक वर्ग आणि खेळाडू जे आम्हाला पाहायला मिळतात त्यांनी स्टेजच्या समोरून बाजूला व्हायचं आहे. राज पवार, सार्थक मांजरेकर, आपण सर्वांनी स्टेजच्या बाजूला व्हायचंय.
आजची स्पर्धा नक्कीच पर्वणी ठरणार आहे. दुबईवरून या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजेच या गावचे सुपुत्र आहेत की ते खरोखरच कबड्डी दर्दी आहेत. त्यामध्ये सुदेश राऊत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत. लाईव्ह टेलिकास्ट आहे जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून. यावर आपण नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही स्पर्धा यशस्वी करा. आजचं हे पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळते. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचं पंच आहे, पॅनल आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो, त्यांना या स्पर्धेच्या शुभेच्छा देतो आणि खरोखरच ही स्पर्धा निपक्षपातीपणानं नक्कीच या ठिकाणी पूर्ण होईल अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. छावा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतो. छावामध्ये बदल झालाय तो म्हणजेच या ठिकाणी विजय गायकवाडचा छावामध्ये वर्णी लागली आहे. तर खरोखर आयकॉन प्लेअर तयार होत चाललाय तो म्हणजे विजय गायकवाड. त्याच्यावर मोठी मदार असेल ती या ठिकाणी छावा संघाची. तर छावानं टॉस विन झालाय आणि त्याने स्वीकारलाय ते म्हणजेच कोर्ट स्वीकारलाय, आमंत्रित केलंय सामनेवाली टीम को रेड केली आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मी विनंती करेन सर्व प्रेक्षक वर्गाला की खरोखर त्या दोऱ्यांवर जोर देऊ नका. आत्तापासूनच सुरुवात करतोय. बाईक ज्या उभ्या आहेत गावकरी असतील त्यांना सुद्धा सूचना आहे की आपण आपल्या बाईक बाजूला करायच्या. ॲक्टिवा व्हाईट आपण तिथून बाजूला करायचे. त्यामागे बुलेट आहे त्यांनी सुद्धा जर बाजूला झालं तर बरं होईल. आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. पहिली चढाई या ठिकाणी केली जाते. मी विनंती करतोय आमचे मान्यवर या स्टेजवर आहेत त्यांना ही कबड्डीचा आनंद घ्यायचा आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी बाजूला व्हायचं आहे. आयोजकांना सुद्धा विनंती करतो आपली चर्चा असेल तर स्टेजच्या मागे करावी. परंतु या ठिकाणी पहिली चढाई या ठिकाणी श्रवण साठेच्या माध्यमातून विठ्ठलाईकडे पहिला टॉसचा मानकरी ठरला आहे. तो बोनस न आपलं खातं खोललंय. रनिंग हँड टच करत खरोखरच या ठिकाणी पाहायला मिळते एक अशी लढत या ठिकाणी पाहिली जाते. छावा संघ खरोखर अजूनही जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर्सी नंबर 7 वाणी चढायसाठी पाहायला मिळतो. त्याच्यासमोर 7चा डिफेन्स आहे. या ठिकाणी नक्कीच तो टच करण्याचा प्रयत्न केला जाईल पण तितकाच चांगला मध्यरक्षक आहे त्याच्यावर जबरदस्त आक्रमण. परंतु या ठिकाणी स्वतःला बचावलं ते म्हणजेच विजय गायकवाडनं. एक चांगली लढत या ठिकाणी पाहता येईल. पुढचे दोन संघांना विनंती करतो जाकमता आणि शिवराज बी या संघाला की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. आणि पहिली चढाई आयकॉन प्लेअर तो म्हणजेच विजय गायकवाड त्याच्यासमोर इथं 7चा डिफेन्स. नक्कीच एक स्वतःवर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे असा हा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यावर मोठी मदार असणार आहे. यापूर्वी म्हसोबाचं या त्यापूर्वी शिवराजेचं आणि त्या अगोदर अमर समजाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू. आणि या ठिकाणी खरोखरच सांगतोय नावाला साजेचा खेळ या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळतोय. 1 गुण प्राप्त करतोय. पहिल्याच चढाईमध्ये पहिलेच गुण प्राप्त करून जर आपले इरादे स्पष्ट करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजेच. आणि या ठिकाणी खरोखरच एक चांगला प्रयत्न आणि या प्रयत्नाला 2 गडी बाद केले. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. खरोखरच कौतुक केलं पाहिजे, टाळ्या वाजल्या पाहिजेत खेळाडू वृत्तीला. स्पोर्ट्समॅनशिपला फार महत्त्व आहे कबड्डीमध्ये कुठल्याही खेळामध्ये. आणि या ठिकाणी सुंदर पकड होताना 1 गुण प्राप्त होणार आहे तो म्हणजेच विठ्ठलाळी श्रीवर्धन या संघाला. सुपर या आपले गावकरी आले तर ते पण सांगून ठेवा. चढायसाठी या ठिकाणी आक्रमण आहे तो म्हणजेच विजय गायकवाडवर. आणि या ठिकाणी खरी लढत आहे ती स्पोर्ट्समॅनशिपची, खेळाडू वृत्तीची. आणि याच्यावर कोण आणि त्याही पेक्षा पंचांवर सुद्धा मोठी मदार असणार आहे. आणि त्यासाठी नक्कीच या ठिकाणी श्रवण आयुष्यपत या ठिकाणी मानलं पाहिजे की या ठिकाणी पहिलीच इतकं चांगली खेळाडू वृत्ती या ठिकाणी पाहायला मिळाली ती म्हणजेच विजय गायकवाडच्या माध्यमातून. त्याचं कौतुक नक्की असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं चढायसाठी येतोय तो म्हणजेच छावा या संघाचा चढाईबद्दल. त्याच्यासमोर 7चा डिफेन्स आहे. या ठिकाणी खरोखरच सुरुवातीच्या कालावधीमध्ये सुरुवात चांगली केली होती ती छावा संघानं, परंतु त्यानंतर डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातोय तो विठ्ठलाई संघाच्या माध्यमातून. आणि एक
हलकी अशी चढाई करत माघारी परततोय आणि या ठिकाणी सुपर टॅकलची सुंदर संधी असणार आहे. तीनासिक अशी लढत मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मैदानाला पाणी मारायला झाली आहे ना, मध्यंतराला मारून घ्या. तर पुढचा मॅच प्रेक्षक वर्ग हो तुमच्या माहितीसाठी आणि आमच्या दुबईवरून मॅच पाहणाऱ्या सर्व आखाती देशातील आमच्या मित्र परिवारासाठी की जाकमाता वर्सेस शिवराजे बीच्या दरम्यान होणारा हा सामना फार महत्त्वपूर्ण सामना आहे आणि त्या सामन्याचा आनंद आपण नक्कीच घ्यायचा. या सामन्यानंतर हा सामना खेळला जाणार आहे, त्यामुळे नक्कीच एक मोठी लढत मैदानामध्ये खेळवली जाईल. चढाईसाठी येतोय तो म्हणजे छावाचा छोटा छावा. रनिंग जबरदस्त ॲक्शन मूडमध्ये पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा एक एमटी चढाई करत माघारी परतला आणि या ठिकाणी श्रवण चाढे जो खरोखरच एक गुणवान असा खेळाडू लाभलाय तो म्हणजेच विठ्ठलाला अतिशय हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी जम देत एक गुण प्राप्त करतोय. एक चांगला ॲथलीट खेळाडू मैदानाला पाहायला मिळतोय तो म्हणजे विठ्ठल आणि या संघाला की खरोखरच जे कौशल्य आहे ते कौशल्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते म्हणजेच श्रवण साठेच्या माध्यमातून एक लवचिकता असते, एक धीर गंभीरपणा असतो, तो सर्व काही त्याच्याकडे पाहायला मिळतोय आणि त्यामुळे नक्कीच विठ्ठलाळी संघ आज या श्रीवर्धन शहर कबड्डी स्पर्धांमध्ये एक आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करताना पाहायला मिळतोय. चढासाठी येतोय डू ऑर डायसाठी आणि या ठिकाणी पकड होताना पाहायला मिळते. हा गुण मिळेल. स्कोर लिहिला जातोय वाणी सर. लाईव्ह स्कोरवर विश्वास ठेवू नका, थोडं पुढे मागे होईल. तांत्रिक बिघाड असेल तो सर्वांनी समजून घ्यावं अशी विनंती या ठिकाणी करतो. आजची ही स्पर्धा दुबई फॅन क्लबची स्पर्धा अरिज राऊत आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केलेली स्पर्धा एक लोन देण्यात या ठिकाणी यशस्वी ठरलाय विठ्ठलाळी संघ. पुढील सामना आहे शिवराजे बी वर्सेस जाकमाता. दोन्ही संघांना विनंती करतोय की दोन्ही संघाचे या ठिकाणी फॅन्स पाहायला मिळतात, त्यांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं, परंतु या ठिकाणी आपण खेळण्याच्या दृष्टीने सुद्धा तयार राहायचं आहे. त्या दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती करतो. सर ही मॅच आहे, नंतर ही मॅच आहे. विजय गायकवाड याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यासमोर 7चा चमू पाहायला मिळतो तो विठ्ठलाळीचा. एक लोणाचा बोजा येतो म्हणजे छावा या संघावर बोनस ऑन आणि या ठिकाणी प्रयत्न जबरदस्त केलाय. खरोखर सांगतोय की छावावर त्यांनी घात केला होता आणि या ठिकाणी सुंदर पकड करत एक हाय होल्ड करत गुण प्राप्त करून घेतलाय. तो म्हणजेच विजय गायकवाडला बाद करत एक मोठी सफलता प्राप्त केली आहे, ती म्हणजेच विठ्ठलाळी या संघानं. भटीचा माळ येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये खरोखरच एक सुंदर खेळ केला होता या विठ्ठलाळी संघानं. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला असला तरी सुद्धा अनेक वर्षानंतर जी प्रतीक्षा होती ती पूर्ण करण्यात यशस्वी ठरला होता. ते अर्थातच या ठिकाणी नवोदित खेळाडूंच्या या माध्यमातून आणि त्यांनी एक सुंदर खेळ सर्वांग सुंदर खेळ करत आपल्या संघाला या ठिकाणी द्वितीय स्थान प्राप्त करून घेतलं होतं. त्यामुळे खरोखरच अभिमानास्पद गोष्ट विठ्ठलाईसाठी त्यावेळी आपली घडली होती आणि या ठिकाणी टो टच करत खरोखर सुंदर चढाई करतोय तो म्हणजेच खेळाडू छावाचा. एक टो टच करत दुसरा पॉईंट त्यांनी प्राप्त केला आपल्या स्वतःसाठी आणि संघासाठी सुद्धा. जर्सी नंबर 15 चढाईसाठी पाहायला मिळतोय, त्याच्यासमोर 7चा डिफेन्स आहे, बोनस ऑन आहे आणि या ठिकाणी खरोखरच विजा याला मध्यरक्षकाची भूमिका आहे. त्याच्यासमोर बोनस प्राप्त करणं म्हणजे खरोखरच एक मोठं आव्हान असतं. ते आव्हान लिलायात पार करतोय का ते पाहायचं आहे, परंतु या ठिकाणी श्रवण साठे याची चढाई बोनस प्राप्त करून घेतोय आपल्या संघासाठी. नक्कीच एक चांगली लढत देण्याचा इरादा आहे तो विजय गायकवाडचा, परंतु थोडंसं मागं सरकलाय. पण मागच्या चढाईत जो यशस्वी झालेला चढाई पद्धत आहे त्यालाच पुन्हा एकदा विश्वासार्थ केलाय आणि तो विश्वास पात्र ठरतोय का ते पाहायचं आहे. परंतु ही एमटी चढाई करतो माघारी परततोय, मध्यंतर होतोय. त्यामुळे नक्कीच एक चांगली लढत, एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन नक्कीच आपल्याला पहिल्या सामन्यापासून पाहायला मिळतोय. तर मी विनंती करतोय सन्माननीय श्री अनिल वाणील सर यांना की आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. वाणी सर आपलं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी अरिज राऊत ज्या आयोजक आहेत त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपलं स्वागत केलं जात आहे आणि आपल्या संघाला सुद्धा शुभेच्छा दिल्या जात आहेत.
आरिज राऊत यांचा दुबई फॅन क्लब, खरोखरच या कबड्डी वेळे आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाले. मी विनंती करतोय छावाच्या मागचे जे काही प्रेक्षक वर्ग आहेत त्यांनी मागे सरकून बसायचं आहे. विनंती असेल सर्वांना, आयोजकांना सुद्धा विनंती करतो की जे प्रेक्षक वर्ग आतमध्ये येतात त्यांना थोडंसं मागे सरकून घ्यायचं आहे. राखीव खेळाडू कोपऱ्यामध्ये बसतील. एक हलकी अशी चढाई करत मध्यंतरानंतरची पहिली चढाई करत या ठिकाणी माघारी परतला, परंतु या ठिकाणी स्कोअर कार्ड सांगायचं आहे 12-3. आणि या ठिकाणी पहिली पकड होताना पाहायला होते मध्यंतरानंतर. खरोखरच या ठिकाणी आता थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी काय घडतंय खरोखर सांगतोय, परंतु प्रयत्न चांगला होता पण तितकाच चांगला डिफेन्स या ठिकाणी धावून आला आणि त्यामुळे 4 ते 5 गडी नक्कीच बाद होऊ शकले असते. इतकी सुंदर चढाई या ठिकाणी पाहायला मिळाली होती, परंतु या ठिकाणी गडी बाद होतोय तो म्हणजे छावाचा. छावानं मध्यंतरानंतर एक आक्रमक रुखसा या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजे छावा संघ. खरोखरच करो या मरो या स्थितीमध्ये या ठिकाणी आपला खेळ साकारताना पाहायला मिळतोय, परंतु त्यांना नशिबाची साथ या ठिकाणी काय लाभत नाही आहे. पुढची मॅच असणार आहे ती म्हणजे शिवराज्य बी वर्सेस जाखमाता. दोन्ही संघाला विनंती आहे हा सामना संपताच आपण ताबडतोब मैदानाकडे यायचं अशी सूचना आपल्याला केली जात आहे. चढाईसाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय जर्सी नंबर 77 तो म्हणजेच विजय गायकवाड आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे छावाला या संकटातून वरती आणायची. आणि या ठिकाणी काय घडतंय, परंतु या ठिकाणी गडी बाद. बोनस प्राप्त केलाय खरा, परंतु या ठिकाणी एक वेगळी रणनीती आखत त्याने नक्कीच खेळाडूंना अंगावर घेतलं होतं, परंतु त्या ठिकाणी डिफेन्स इतका मजबूत आणि या ठिकाणी ॲडव्हान्स टॅकल करायच्या नादात गुण गमवत चाललाय तो म्हणजे छावा संघ. एक मोठ्या आशेनं या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. टाइम ऑफ घेतला विठ्ठलाळीनं. एक वेगळी रणनीती असेल, एक चांगला कानमंत्र असेल तो म्हणजे प्रशिक्षकाकडून, परंतु हा कानमंत्र नक्कीच कोणाच्या दिशेने जातोय मी विनंती करतोय. पंधरा 5 शेवटची 5 मिनिटं घोषित केलीत पंचांनी. पुढच्या संघाला विनंती करतो. एक सुंदर चढाई करत नक्कीच मैदानामध्ये दाखल होताच एक गुण प्राप्त करून घेतले आपल्या संघासाठी आणि या ठिकाणी गडी बाद होतोय. खरोखरच या ठिकाणी एक चांगलं आक्रमण श्रवण साठेचं. या श्रवण साठेच्या या चढाईमध्ये खरोखरच स्वयंचित झाला कोपरा रक्षक. त्याच्याकडून खूप काही अपेक्षा होत्या, तो बाद झाला आणि एक गुण नक्कीच या ठिकाणी बहाल केला जाणार आहे तो म्हणजेच विठ्ठलाळी या संघाला. त्यामुळे एक चांगली मजबूत स्थितीमध्ये या ठिकाणी विठ्ठलाळी पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 9 चढाईसाठी पाहायला मिळतोय छावा संघासाठी. शेवटची 4 मिनिटं घोषित केलेत पंचांनी, त्यामुळे नक्कीच आक्रमक रूप या ठिकाणी करावं लागेल. या ठिकाणी सुंदर कोपरा रक्षकाची भूमिका या ठिकाणी साकारताना पाहायला मिळते वाणी. त्यामुळे नक्कीच एक एक गुण, एक चांगलं सांघिक खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगली लढत मैदानामध्ये. खरोखरच सांगतो की दोन्ही संघ तितक्याच ताकदीनं मैदानामध्ये उतरलेत, परंतु या ठिकाणी सुरुवातीपासून वर्चस्व निर्माण केलंय ते म्हणजेच विठ्ठलाईच्या संघानं. खास करून जर्सी नंबर 15 श्रवण साठे आणि कोपरा रक्षक जर्सी नंबर 7 वाणी यानं. की खरोखर सांगतो की आज एक चांगली लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ती म्हणजेच या दुबई फॅन क्लबच्या मैदानामध्ये. पहिला सामना रंगतोय तो म्हणजेच विठ्ठलाळी वर्सेस छावाच्या दरम्यान. पुढील सामना आहे तो म्हणजेच शिवराज्य बी वर्सेस जाखमाता. या दोन दिग्गज संघाच्या दरम्यान सामना खेळला जाणार आहे, त्यामुळे नक्कीच एक मोठी लढत मैदानामध्ये या पुढीलच्या सामन्यामध्ये पाहता येईल. आणि या ठिकाणी काय घडलंय तर नक्कीच एक गुण प्राप्त विठ्ठलाळीला. टाइम ऑफ मिळवलाय. एक तुटीत काय एक नवीन रणनीती मैदानामध्ये आखली जाईल. दोन्ही संघांना विनंती वारंवार केली जाते. खरोखर वेळ फार झालाय या स्पर्धेच्या निमित्तानं आणि या ठिकाणी
पावसानं आत्तापर्यंत मेहरबानी केलेली आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, परंतु या ठिकाणी खरोखर सांगतो की आपल्या ह्या कबड्डीच्या प्रेमाखातर पाऊस थांबलाय. तर त्यासाठी नक्कीच आपल्याला सर्वांनाच सूचना आहेत की आपण दिलेल्या वेळेनुसार त्वरित मैदानाकडे यायचं आहे. पुढील सामना जाखमाता वर्सेस शिवराजे बीच्या दरम्यान खेळला जाईल आणि त्यानंतर बिग फाईट मैदानामध्ये पाहायला मिळेल, ती म्हणजेच अमर सोमजाई वर्सेस शिवराजे ए. हॅलो, अजून एक लोणाचा बोजा या ठिकाणी पाहायला मिळतोय, तो म्हणजे छावा या संघावर. त्यामुळे नक्कीच छावाच्या ज्या अपेक्षा होत्या त्यामध्ये नक्कीच आणि सुंदर पकड या ठिकाणी पाहायला मिळते. एक गुण मिळणार आहे विठ्ठलाळीला. विनंती करतो, शेवटची काही मिनिटं राहिली आहेत, त्यामुळे दोन्ही संघांनी तयार राहायचं आणि सामना संपतात त्वरित मैदानाकडे यावं. पुढील सामना जाखमाता वर्सेस शिवराजे बी. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. एक चांगला आयोजन आज या ठिकाणी आपल्याला दुबई फॅन कपच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यामुळे आरिज राऊतच्या मित्रमंडळानं आज ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि या स्पर्धेमध्ये श्रीवर्धन शहरातील 16 संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतील. त्यातील एक महत्त्वपूर्ण सामना ओपनिंग मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. हा सामना संपल्याचं जाहीर केले ते पंचांनी. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर छावा संघ, आपण खरोखरच आम्हाला या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल आपलं सुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. वाटचालीसाठी शुभेच्छा असणार आहेत छावा संघाला दुबई फॅन क्लबच्या माध्यमातून, अनेक प्रेक्षकांच्या माध्यमातून. श्रवण, आपण सरांशी संपर्क साधायचा आहे. श्रवण साठे तसेच संभव एक चांगला खेळ, एक दर्जेदार खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच विठ्ठलाळीच्या माध्यमातून. आणि पहिल्या फेरीमध्ये त्याने आपला विजय संपादन केला आहे. विजय गायकवाडचा संघ नक्कीच या स्पर्धेतून बाद ठरला आहे, परंतु एक चांगला एक हाती सामना जिंकण्याची हुकूमत विजय गायकवाडकडे असताना त्याच्या इतर संघ सहकार्याने सहकार्य केलं नसताना नक्कीच या ठिकाणी त्याला ह्या स्पर्धेतून